मित्रांनो, IBPS कंपनीने सदरील परीक्षा ही ग्रामसेवक पदाची परीक्षा घेतली असल्यामुळे तर प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या शिफ्टमध्ये पेपर झालेला आहे. परंतु प्रत्येक जिल्ह्याचा पेपर हा एका शिफ्टमध्ये झाला असल्यामुळे नॉर्मलायझेशन होण्याची शक्यता खूप कमी आहे. महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे की IBPS कंपनी ही आपल्याला कुठल्याही प्रकारे आन्सर की प्रोव्हाइड करत नाही आणि IBPS ला आपण कशाच पद्धतीने कुठलीही दाद विचारू शकत नाही. कशामुळे तर IBPS च्या FAQ सेक्शन मध्ये जर आपण गेला असताल तर आपल्याला तेथे समजून आले असेल की IBPS हे RTI अंतर्गत येत नाही. म्हणजे आपण त्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये किंवा त्यांना RTI मार्फत कुठलीही माहिती मागू शकत नाही. नमस्कार मित्रांनो, ॲग्रीकट्टा YouTube चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपण ग्रामसेवक पदासाठी जी पदभरती झालेली आहे 2024 मध्ये जून महिन्यामध्ये ही परीक्षा झालेली आहे. ही परीक्षा फक्त नॉन पेसा डिस्ट्रिक्ट म्हणजे जे नॉन पेसा जिल्हे आहेत त्यांची झालेली आहे. सदरील ग्रामसेवक पदभरतीचा कट ऑफ काय लागणार आहे? सर्व कास्ट साठी जो कट ऑफ आहे तो आपण टेलिग्राम चॅनलवर काही डाटा अनालिसिस काही पोल कंडक्ट केले होते. त्या पोल मधील डाटा अनालिसिस करून आपण हा कट ऑफ प्रेडिक्ट करतो आहोत. मित्रांनो, हा जो कट ऑफ आहे हा 100% रिअल असेलच असे नाहीये. यामध्ये थोडा बहुत फरक पडू शकतो. आपल्याला जर कट ऑफ बघायचा असेल तर हा व्हिडिओ कंटिन्यू बघा मित्रांनो, जिल्हा परिषदेच्या एकूण 18 पदांच्या 715 जागांसाठी 70,608 उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत. 18 पदे आहेत, 715 जागा आहेत आणि विद्यार्थी संख्या किती आहे? 70,608 विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला आहे. यापैकी आपण जो कट ऑफ बघणार आहोत ग्रामसेवक पदाचा, तर ग्रामसेवक पदाच्या 185 जागेसाठी तब्बल 41,145 एवढे अर्ज आलेले आहेत. ग्रामसेवक पदासाठी सर्वाधिक अर्ज आलेले आहेत. ग्रामसेवक पदासाठी पात्रता दिलेली आहे मित्रांनो. तर ग्रामसेवक पदाचा जो पेपर झाला हा तुमच्या मते कोणाला सोपा गेला असेल? तर मित्रांनो, जास्तीत जास्त कृषी विषयाची जी पदवी घेतलेले विद्यार्थी आहेत, ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट, अशा विद्यार्थ्यांना हा पेपर माझ्या मते सोपा गेला असेल. तर ग्रामसेवक पदासाठी पगार किती असतो? तर ग्रामसेवक पदासाठी 5,200 ते 20,200 एवढा पगार असतो. या ठिकाणी आपण बघू शकता जे नॉन पेसा जिल्हे आहेत सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, बुलढाणा, वाशिम, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, रायगड, वर्धा, गोंदिया, भंडारा, नागपूर, हिंगोली, परभणी, लातूर, उस्मानाबाद, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये परीक्षा झालेल्या आहेत. यामध्ये ग्रामसेवक पदाची परीक्षा 16, 18, 19, 20 आणि 21 जून 2024 रोजी झालेली आहे. तर आपण जो पोल कंडक्ट केला होता त्यामध्ये आपण विचारलं होतं ग्रामसेवक पदासाठी आपण परीक्षा कोणत्या जिल्ह्यातून दिलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचे उत्तर दिलेले आहेत त्यापैकी बघू शकता परभणी 8%, लातूर 3%, उस्मानाबाद 5%, हिंगोली 6%, नागपूर 5%, अशा पद्धतीने संपूर्ण माहिती आपण कंडक्ट केलेली आहे. आपण कोणत्या जिल्ह्यामधून फॉर्म भरलेला होता. त्यानंतर बघा, आपण जे मार्क विचारले होते त्यासाठी आपण हा स्लॅब दिलेला होता. 80 ते 100 मार्क, 100 ते 125 मार्क, 125 ते 150 मार्क, त्यानंतर 150 ते 175 आणि 175 पेक्षा अधिक गुण असलेले. या ठिकाणी बघू शकता आपण 175 पेक्षा अधिक गुण असलेले 13% विद्यार्थी आहेत. 150 ते 75च्या दरम्यान सर्वाधिक विद्यार्थी आपल्याला बघायला मिळतात. तर हे विद्यार्थी माझ्या मते ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट असणार आहेत. यांना तांत्रिक घटक हा विषय सोपा गेलेला असणार आहे. मित्रांनो, तांत्रिक घटक यामध्ये आपल्याला 40 प्रश्न आणि 80 गुण होते. तर 40 प्रश्नामध्ये आपल्याला कम्प्युटर देखील विचारलेले होते. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यावर काही प्रश्न विचारलेले होते. आपल्याला सर्व जे ग्रामसेवक पदाचे नॉन पेसा जिल्ह्यामधील परीक्षा झालेल्या आहेत या परीक्षेचे सर्व शिफ्ट वाईज PDF जे पेपर आहेत, पेपर जे PDF फॉर्मॅटमध्ये ऑप्शन सहित आपल्याला ॲग्रीकट्टा टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहेत. त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. तर या ठिकाणी बघू शकता आपण 150 ते 75 गुण असलेले सर्वाधिक विद्यार्थी म्हणजे 41% विद्यार्थी आहेत आणि 125 ते 150 या दरम्यान
सेकंड नंबरला म्हणजे 2 नंबरला विद्यार्थी आहेत जे 125 ते 150च्या दरम्यान आहेत. चला मग बघूया आपण कट ऑफ काय लागू शकतो. मित्रांनो, IBPS कंपनीने सदरील परीक्षा ही ग्रामसेवक पदाची परीक्षा घेतली असल्यामुळे कट ऑफ हा व्हॅरी करू शकतो. कशामुळे? तर प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या शिफ्टमध्ये पेपर झालेला आहे, परंतु प्रत्येक जिल्ह्याचा पेपर हा एका शिफ्टमध्ये झाला असल्यामुळे नॉर्मलायझेशन होण्याची शक्यता खूप कमी आहे आणि शिफ्ट बाय शिफ्ट पेपरची डिफिकल्टी लेवल ही वाढलेली आहे. त्यामुळे जशा जशा शिफ्ट पुढे गेल्या आहेत, जो 16 तारखेला पेपर झाला होता त्यापेक्षा 21 तारखेचा पेपर हा काठिण्य पातळीनुसार अवघड आलेला होता. त्यामुळे 16 तारखेचा कट ऑफ आणि 19 तारखेचा किंवा 21 तारखेचा कट ऑफ हा वेगवेगळा असणार आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपण थोडं बघून घ्यायचं आहे की आपले कुठले प्रश्न बरोबर आलेत नाहीयेत. आणि आपल्याला एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे की IBPS कंपनी ही आपल्याला कुठल्याही प्रकारे आन्सर की प्रोव्हाइड करत नाही आणि IBPS ला आपण कशाच पद्धतीने कुठलीही दाद विचारू शकत नाही. कशामुळे? तर IBPS च्या FAQ सेक्शन मध्ये जर आपण गेला असाल तर आपल्याला तेथे समजून आले असेल की IBPS हे RTI अंतर्गत येत नाही. म्हणजे आपण त्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये किंवा त्यांना RTI मार्फत कुठलीही माहिती मागू शकत नाही. या ठिकाणी आपण बघू शकता महाराष्ट्र ग्रामसेवक कंत्राटी नॉन पेसा जे जिल्हे आहेत त्या ठिकाणचा आपण कट ऑफ सांगितलेला आहे. तर ओपन कॅन्डिडेटचा कट ऑफ हा 155 प्लस मायनस 5 असू शकतो. म्हणजे 150 ही असू शकतो किंवा 160 पर्यंत हा कट ऑफ जाऊ शकतो. त्यानंतर ओबीसी जे विद्यार्थी आहेत त्यांना 150 प्लस मायनस 5 केलेला आहे. मित्रांनो, कट ऑफ हा 100% ऍक्युरेसीनं प्रेडिक्ट करता येत नसतो, त्यामुळे आपण यामध्ये प्लस मायनस 5 धरून चालायचे आहे. त्यानंतर व्हीजेएचा 145 प्लस मायनस 5, एससीचा 140 प्लस मायनस 5 आणि एसटीचाही 140 प्लस मायनस 5. अशा पद्धतीने मित्रांनो आपण वरील डाटा जो टेलिग्राम वरील डाटा आहे तो अनालिसिस करून सदरील कट ऑफ प्रेडिक्ट केलेले आहेत. आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करून सांगा. आपल्याला जर ग्रामसेवक पदाचे जे PDF फॉर्म मध्ये पेपर आहेत ते ऑप्शन सहित आपल्याला हवे असतील तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे आहे. टेलिग्राम चॅनलवर उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत आपल्याला सर्व शिफ्टचे प्रत्येक दिवशीचे पेपर आपल्याला ऍग्रीकट्टा टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे.